नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर EPFO अपडेट गुड न्यूज। केंद्र सरकारकडून EPFOच्या प्रस्तावाला मंजुरी। PFच्या 8.25% व्याजावर आता शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे। खात्यावरती व्याज कधी जमा होणार याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता EPFO ही गुड न्यूज काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, EPFO गुड न्यूज। केंद्र सरकारकडून EPFOच्या प्रस्तावाला मंजुरी। PFच्या 8.25% व्याजावर शिक्कामोर्तब। खात्यात व्याज कधी जमा होणार पहा संपूर्ण सविस्तर अपडेट। केंद्र सरकारनं कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीवर म्हणजे EPF आर्थिक वर्ष 2025-26 साठी 8.25% व्याजदराला मंजुरी दिली आहे। यामुळे 7 कोटी PF खातेदारांच्या खात्यामध्ये व्याजाची रक्कम जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। PTIनं सूत्राच्या आधारे याबाबत या ठिकाणी वृत्त दिलं आहे। केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयानं कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून निश्चित करण्यात आलेल्या 8.25% व्याजदराला मंजुरी या ठिकाणी देण्यात आली आहे। EPFOकडून सरकारकडून व्याजदराला मंजुरी मिळाल्यानंतर खातेदाराच्या खात्यात व्याज या ठिकाणी जमा केलं जातं। कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजकडून 2 मार्च 2026ला आर्थिक वर्ष 2025-26 साठी 8.25% व्याजाला मंजुरी दिली होती। यानंतर व्याजदराचा प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्रीय वित्त मंत्रालयाकडे पाठवण्यात आला होता। केंद्रीय श्रम मंत्री मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली ती बैठक या ठिकाणी झाली होती। त्यानंतर प्रस्ताव वित्त मंत्रालयाच्या मंजुरीसाठी पाठवला होता। बघा, PF खात्यात व्याज कधी जमा होणार। सूत्रांच्या माहितीनुसार वित्त मंत्रालयाकडून 8.25% व्याजदराच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे। श्रम मंत्रालयाच्या निर्देशानुसार EPFOकडून याच महिन्यात 2025-26 या आर्थिक वर्षातील व्याजाची रक्कम PF खात्यात जमा केली जाऊ शकते। EPFOकडून विकसित करण्यात आलेल्या या नव्या तंत्रज्ञानानुसार व्याज हे थेट खातेदारांच्या खात्यात जमा केलं जाईल। बघा, गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात EPFOनं आर्थिक वर्ष 2024-25 साठी 8.25% व्याजदर हे कायम ठेवलं होतं। EPFOनं 2024 मध्ये देखील सन 2023-24 साठी व्याजदर वाढवून 8.25% केला होता। त्यापूर्वी 2022-23 मध्ये व्याजदर 8.15% होतं। मार्च 2022 मध्ये EPFOनं 2021-22 मध्ये व्याजदरात कपात करून 8.10% व्याज दिलं होतं, जे गेल्या 4 दशकातील सर्वात कमी व्याजदर होतं। दरम्यानच PF खात्यात व्याजदराची रक्कम याच महिन्यात जमा होण्याची शक्यता आहे। PF खात्यातील शिल्लक रक्कम तपासण्यासाठी EPFOच्या पोर्टलवर लॉग इन करावं लागेल। याशिवाय मिस्ड कॉलद्वारे देखील या ठिकाणी शिल्लक तपासता येते। बघा, EPFOकडून सन 2020-21 मध्ये 8.5% व्याज दिलं होतं। आर्थिक वर्ष 1977 ते 78 मध्ये व्याजदर हे 8% होतं। मार्च 2020 मध्ये EPFOने 2019-20 मध्ये भविष्य निर्वाह निधीमधील जमा असलेल्या व्याजदरात कपात करून ते 8.5% निश्चित करण्यात आलं होतं। आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये 8.65% व्याज होतं, तर 2016-17 मध्ये 8.65% आणि 2017-18 मध्ये 8.55% व्याज दिलं होतं। 2015 आणि 16 मध्ये व्याजाचा दर 8.8% होता आणि 2013-14 आणि 2014-15 मध्ये व्याजाचा दर 8.75% होता। 2012 आणि 13 मध्ये 8.5% व्याजदर होता। त्यापूर्वी 2011 आणि 12 मध्ये व्याजदर 8.25% होता।
बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे हा जो EPFO संदर्भात गुड न्यूज आहे. म्हणजे केंद्र सरकारकडून या EPFOच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आलेला आहे. PFच्या 8.25% व्याजावरती शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.